आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय। आपण इतर कल जर आपण पाहिलं तर आंबेगावच्या चौथ्या फेरीमध्ये सुद्धा आंबेगावमध्ये आपण जर गेलो तर चौथ्या फेरीमध्ये सुद्धा दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक पाटील हे 809 मतांनी आघाडीवरती आहे। कुठेतरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि वळसे पाटील आपण जर पाहिलं की नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यांच्या कुटुंबातीलच अनेक जणांना जाहीर संधी दिली गेली होती या निवडणुकीमध्ये सुद्धा। त्यातलंच एक नाव होतं विवेक वळसे पाटील, जे दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे आहेत, ते आता सध्या आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते। इकडे सावंतवाडीमध्ये मालखोल जिल्हा परिषद मतदारसंघातून कलंबी स्थगनातून पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार प्रथमेश सावंत जे आहे ते आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा येऊयात नातीगोतीमध्ये पूनमताई राजपूत, ज्या आमदार माजी आमदार उदयसिंह राजपूत यांच्या पत्नी आहेत, त्या पिछाडीवरती असल्याचं कुठेतरी पाहायला मिळते। इकडे शांभवी कल्याण शेट्टी त्या आघाडीवरती आहेत। यासोबतच प्रेरणा समशेर, माजी आमदार सुरेश पिडकुळकर यांच्या पत्नी आहेत, त्या पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळते। विकास गोगावले, जे भरत गोगावलेंचे पुत्र आहेत, त्या आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते। विवेक वळसे, जसं की आधी सांगितलं की दिलीप वळसे पाटलांचे पुतणे आहेत, त्या आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते। परभणीमध्ये आपण येऊयात। परभणीमध्ये पहिल्या फेरीमध्ये शेळगाव गटातून श्रीकांत विटेकर 2629 मतांनी, तर जगन्नाथ कोलते 719 मतांनी जे आहे त्या आघाडीवरती आहेत। 1902 मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस